आणि यानंतर आपण थेट विधानभवनामध्ये जाऊयात। मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी बाईकवरून हा प्रवास केल्याचं बघायला मिळतं आहे। तर ही आताची ताजी दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या विधानभवनामध्ये बाईकवरून आल्याचं चित्र बघायला मिळतंय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार असे हे दोघे जण बाईकवरून सध्या पोहोचलेले दिसत आहेत। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने इंधनाच्या बचतीचं आवाहन केलेलं आहे देशवासियांना, त्यानंतर त्यांची ही बाईक सवारी। अभिषेक मुठाळांचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। अभिषेक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रॉयल एनफील्ड 350 वर आपल्याला विधान भवनात पोहोचलेले दिसले। एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं होतं इंधन बचतीचं, आणि अशातच इंधन बचती संदर्भात वेगवेगळे पर्याय हे आपल्याला समोर येताना दिसत आहेत। अनेक मंत्री असेल, आमदार असेल, नेते असेल, हे आपल्याला कुठेतरी ईव्ही चा वापर करताना दिसताना पाहायला मिळत आहेत। तर एकूणच दुचाकी देखील हा पर्याय असू शकतो। या संदर्भात देखील मुख्यमंत्र्यांकडनं आताच आपण पाहिलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः दुचाकीवर दाखल झालेत। सोबतच आशिष शेलार देखील त्यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळालेत। एकूण संपूर्ण जो मुख्यमंत्र्यांचा ताफा आहे किंवा मग जो कॉन्वॉय आपण म्हणू शकतो, मुख्यमंत्री स्वतः आपल्याला त्या कॉन्वॉय मध्ये दिसलेत, ज्यामध्ये टू व्हीलरचा हा संपूर्ण कॉन्वॉय होता आणि आतमध्ये मुख्यमंत्री हे आपल्याला दाखल होताना दिसलेत। प्रामुख्यानं जे एकूण पर्याय आहेत त्यापैकी हा देखील एक पर्याय असू शकतो, अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांकडनं देखील एक सूचक इशारा जो आहे तो देण्यात आल्याचं आपल्याला दिसतं। अगदी अभिषेक, तुम्ही म्हणताय तसं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये अनेक लोक असतात, सुरक्षेच्या दृष्टीने देखील ह्या ताफ्याला महत्त्व असतं। मग बाकीच्या ताफ्याचं नेमकं काय? नक्कीच मुख्यमंत्र्यांच्या पुढे जर पाहायचं तर एक पायलट आपल्याला पाहायला मिळतो, आणि तशाच प्रकारचे आपल्याला पायलट ज्या बाईक आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात ह्या दिसल्या। सोबत मुख्यमंत्री असेल किंवा मग इतर जे त्यांचे सिक्युरिटी गार्ड्स आहेत, सिक्युरिटी पर्सनल्स आहेत, ते देखील आपल्याला अशाच प्रकारे टू व्हीलरवर दिसले। एकूणच मुंबई सारख्या गजबजलेला किंवा वाहतूक कोंडी ही आपल्याला मोठ्या प्रमाणात चारचाकीमुळे होताना पाहायला मिळते, आणि त्यामुळे कुठेतरी टू व्हीलर हा अतिशय चांगला पर्याय हा म्हणावा लागेल, जिथं मुंबईमध्ये टू व्हीलर ही पटकन कुठेतरी जाण्यासाठी आपण वापरू शकतो, त्या दृष्टीनं हा पर्याय मुख्यमंत्र्यांनी निवडल्याचं दिसतंय। बरं अभिषेक, साधारणपणे हा जो प्रवास मुख्यमंत्र्यांनी केलाय तो कुठून कुठपर्यंत केलाय याविषयी काही कळू शकलेलं आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानावरून निघालेले होते। हा संपूर्ण कॉन्वॉय पाहायचा तर मुख्यमंत्र्यांचा वर्षा निवासस्थानावरून ते विधान भवनापर्यंत आपल्याला येताना दिसला, आणि मुख्यमंत्री हे तसेच आपल्याला मंत्रालयात देखील जाताना दिसतील इथून। बरं, हा प्रवास इथून पुढे सुरू राहणार आहे बाईकवरचा? नक्कीच आज तरी स्पष्टपणे दिसत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आपल्याला विधान भवनात टू व्हीलरवर येताना दिसलं, हे दुचाकीचा वापर करताना दिसला, आणि तशाच प्रकारे विधान भवनातनं ते आपल्याला मंत्रालयामध्ये देखील जाताना दिसतील। मंत्रालयामध्ये देखील आज मंत्रिमंडळाची बैठक आहे, आणि त्या दृष्टीनं हा पर्याय आपल्याला समोर येताना दिसतोय। बरं, आताचा जर प्रवास आपण बघितला दृश्यांमध्ये तर मुख्यमंत्र्यांच्या सोबतच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हे देखील होते। म्हणजे डबल सीट खरं तर हे दोघे जण एकाच या बाईकवरून आलेले आपण बघितले आहेत। अशाच पद्धतीचं उदाहरण सगळ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न आणखी कुठले मंत्री करताना दिसत आहेत का? नक्कीच आपल्याला या अगोदर जर पाहायचं तर अनेक मंत्र्यांकडनं ईव्हीचा वापर देखील करण्यात आलेला होता। ईव्हीची दुचाकी असेल किंवा ईव्हीच्या चार चाकी असेल, इलेक्ट्रिक व्हेकल असेल, त्याचा वापर होताना दिसला होता। एकूण मंत्री अतुल सावे यांचा बंगला देखील आपल्याला बाहेर येतो मंत्रालयाच्या, तर मंत्रालयामध्ये कामकाजासाठी येण्यासाठी देखील पायी चालत जाण्याचा देखील पर्याय निवडताना दिसलेले होते। त्याच अनुषंगानं जर पाहायचं तर अनेकांकडनं ईव्ही कार्स, दुचाकी असेल, चारचाकी असेल, हे देखील खरेदी करण्यात येताना आपल्याला दिसत आहेत। त्याच अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी देखील रॉयल एनफील्ड क्लासिक 350चा वापर केलेला आहे, आणि याच अनुषंगानं एक तिसरा एक वेगळा पर्याय देखील इथं दिसतोय। अगदी
अभिषेक, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार, मंत्री आशिष शेलार हे दोघे जण बाईकवरून विधान भवनामध्ये पोहोचलेले दिसत आहेत आणि यापुढचा प्रवास विधान भवन ते मंत्रालयापर्यंत देखील ते याच बाईकवरून करणार असल्याचं कळतं आहे. एकूणच आखाती देशांमध्ये सुरू असणारं युद्ध, सध्याची जी काही परिस्थिती आणि गोंधळाचं वातावरण युद्धाच्या पार्श्वभूमीवरती निर्माण झालं, या सगळ्याचा फटका इंधनाच्या दरवाढीला देखील कारणीभूत होताना दिसतो आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन जपून वापरा असं आवाहन केलेलं होतं आणि याला प्रतिसाद देत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही बाईक रॅली ही बाईक सवारी आपण बघतोय. वर्षा निवासस्थानापासून विधान भवनापर्यंतचा हा त्यांचा प्रवास या बाईकवरून झालेला आहे आणि सोबतच त्यांच्या सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हे देखील होते. तर कारचा ताफा टाळून मुख्यमंत्र्यांनी हा बाईकवरून प्रवास केलेला आपण बघतोय. ही दोन दृश्य आपण बघूया. एकीकडे मुख्यमंत्र्यांचा बाईकवरून प्रवास, दुसरीकडे नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज बसमधून प्रवास केला आणि त्यांनी या पालखी मार्गाची पाहणी केलेली होती. त्यावेळेला त्यांनी देखील आपल्या सोबत असणाऱ्या वाहनांचा, गाड्यांचा ताफा हा टाळलेला बघायला मिळालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी देखील आपल्या कृतीमधून हे दाखवून दिलेलं आहे. या सगळ्याला ज्या पद्धतीने ते प्रतिसाद देत आहेत हे दिसून आलेलं आहे. तर गाड्यांचा ताफा टाळून सध्या या दोन्ही महत्त्वाच्या भाजपच्या नेत्यांनी अशा पद्धतीचा प्रवास करणं पसंत केलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला त्यांनी काहीसा प्रतिसाद दिल्याचं कळतं आहे. मुख्यमंत्र्यांनी बाईकवरून केलेला हा प्रवास वर्षा निवासस्थानापासून विधान भवनापर्यंत. दुसरीकडे नितीन गडकरी यांनी आज पालखी मार्गाची पाहणी केली. त्यावेळेला देखील नितीन गडकरी आणि त्यांच्यासोबत असणारे जे इतर अधिकारी वर्ग होता या सगळ्यांनी बसमधून प्रवास केलेला बघायला मिळाला आहे. तर विधान भवनामधलं कामकाज आटोपल्याच्या नंतर आता विधान भवन ते मंत्रालयापर्यंतचा प्रवास देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याच बाईकवरून करणार असल्याचं कळतंय. तर तिकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दोघांनी ईव्ही गाडीमधून प्रवास केल्याचं आपण पाहतो आहोत. पेट्रोल डिझेल सारख्या इंधनाला पर्याय म्हणून आता इलेक्ट्रॉनिक गाड्यांचा पर्याय निवडण्यासाठी प्राधान्य दिलं जात आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या दोघांनी देखील ईव्ही कारमधून हा प्रवास केल्याचं बघायला मिळालेलं आहे. अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला हे जे महत्त्वाचे नेते आहेत, सोबतच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसारखे ही पदं भूषवणारे जे नेते आहेत ते अशा पद्धतीनं प्रतिसाद देताना दिसत आहेत. त्यामुळे अर्थातच याचा परिणाम किंवा या सगळ्याचे पडसाद म्हणून त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा या सगळ्या नेत्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे तो देखील अशाच पद्धतीनं अशा पर्यायांचा वापर किंवा अशा पर्यायांचा अवलंब करू शकतो. तर ही तीन दृश्य आपण बघतोय. राज्याचे मुख्यमंत्री यांचा बाईकवरून प्रवास, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या दोघांचा इलेक्ट्रॉनिक गाडीमधून झालेला हा प्रवास आहे.
तर अगदी काही वेळामध्ये विधानभवनामध्ये शपथविधीसाठी देखील सुरुवात होणार आहे आणि छोटेखानी शपथविधीचा कार्यक्रम पार पडेल यासाठी खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे ताफे या ठिकाणी पोहोचलेले आपण बघतोय. मात्र या कार्यक्रमासाठी पोहोचत असताना आपला नेहमीचा जो गाड्यांचा लवाजमा आणि गाड्यांचा जो ताफा असतो मोठा तो टाळून त्यांनी अशा पद्धतीचा पर्याय वापरणं हे अधिक पसंत केलेलं आहे. थोड्याच वेळात विधान परिषदेवरती विधानसभा सदस्यांच्या माध्यमातून द्विवार्षिक निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेले 9 सदस्य आणि पोटनिवडणुकीमध्ये जे विजयी झालेले आहेत प्रज्ञा सातव अशा 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडेल त्याकडे देखील आपलं लक्ष राहणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.